वळूयात इतर बातम्यांकडे। बातमी इंद्रजित सावंतांसंदर्भात। इंद्रजित सावंतांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आलेली आहे। केशव वैद्य नावाच्या इसमानं धमकी दिली असून प्राथमिक माहितीमध्ये हे नाव उघड झालेलं आहे। दरम्यान प्रशांत कोरटकर नंतर आता पुन्हा एकदा धमकी देण्यात आलेली आहे। अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा कमेंटद्वारे धमकी आलेली आहे। नाही, आता या धमकीबद्दल काय मी अजून चौकशी केलेली नाही आहे, ती करणार आहे। खरं तर ज्यांनी अगोदर शिवाजी महाराजांचा अपमान केला त्याला लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे होती। ज्या अर्थी त्यांच्या मतदारसंघातल्या एका व्यक्तीवर गुन्हे दाखल केले गेले त्या अर्थी त्यांचा संवेदनशीलपणा दिसलेला आहे, तो आत्तासुद्धा दिसून येईल अशी माझी अपेक्षा आहे। निश्चितच ज्या अर्थी तो इतके दिवस फरार राहतोय, गायब होतोय, त्या अर्थी त्याची सपोर्ट सिस्टीम मजबूत आहे असं दिसतंय। काही लोक अशा कुप्रवृत्तींना पाठीशी घालत असतात, पण हे काही जास्त दिवस चालेल असं मला नाही वाटत। धमकी देणाऱ्यांनी नुसत्या धमक्या देऊ नयेत। जर त्यांना असं वाटत असेल की मी त्यांच्या विचाराच्या विरोधात काहीतरी बोलतोय, लिहितोय, माझा त्यांना धोका वाटत असेल, तर खरं तर मी विचार मांडतोय, मी विकृती नाही मांडत, मी इतिहास मांडतोय, माझं जे विश्लेषण आहे ते मांडतोय, त्याला तुम्ही त्या विश्लेषणातून त्याच्यातून तुम्ही विरोध केला पाहिजे। तसं जमत नसेल तर मी परत सांगतो की शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना लढाया काय नवीन नाही आहेत, मी सगळ्या गोष्टी लढायला मी तयार आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।